आज आपण पहिला धडा 1.1 ॲन ॲस्ट्रोलॉजर डे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये आईस ब्रेकर्समध्ये काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी आहे व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स. त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या स्वभावातील स्ट्रेंथ टाकायच्या आहेत. दुसरं, तुमच्याकडं स्ट्रेंथ आहेत त्या तुम्ही कशाच्या आधारावर आहेत असं म्हणताय, त्यात तुम्हाला त्या दुसऱ्या कॉलममध्ये व्हाय डू यू फील सो त्याबद्दल सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये ड्रीम करिअर त्या तुमच्या क्वालिटीच्या बेसिसवर कोणत्या एरियामध्ये तुम्हाला करिअर करायला आवडेल याच्याबद्दल चर्चा करायची आहे. त्याच टेबलच्या खाली एक सीन तुम्हाला दिलेला आहे. तो लोकल मार्केटमधला सीन आहे, ज्या ठिकाणी पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन सेल देअर वेअर्स दॅट इज ऑब्जेक्ट्स याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. डिस्कस करायचं आहे पार्टनरशी तुम्ही. आणि लोकल मार्केटमध्ये वेगवेगळ्या कोणत्या एक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतात त्याच्याबद्दलचं वर्णन करायचं आहे. त्याच्या पुढील ॲक्टिव्हिटीमध्ये इन अ विलेज, टाउन, सिटी it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. बाजारामध्ये तुम्हाला रस्त्याच्या कडेला एखादा भविष्य सांगणारा बसलेला दिसतो आणि आपणाला सुद्धा झटका येतो आणि आपण सुद्धा त्याच्याकडून भविष्य ऐकायला जातो. मग प्रत्येक व्यापाऱ्याकडे काही ना काहीतरी ऑब्जेक्ट्स, थिंग्स, वस्तू असतात, टूल्स असतात, साधने असतात. जर तो मेकॅनिक असेल तर त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस, इन्स्ट्रुमेंट्स असतात. त्याचप्रकारे ज्योतिषाकडं काय असतं याच्याबद्दलची चर्चा तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये करायची आहे. आणि याच्यानंतर चौथी जी ॲक्टिव्हिटी आहे, देअर आर सर्टन अनरिजनेबल बिलिफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन आवर सोसायटी. आपल्या समाजामध्ये काही गैरसमजुती असतात किंवा अंधश्रद्धा म्हणे आपण असतात किंवा श्रद्धा असतात. मग अशा सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स. त्यातल्या काही ज्या रूढी परंपरागत विचार किंवा समजुती किंवा श्रद्धा किंवा अंधश्रद्धा ह्या डिरेक्टली अंधश्रद्धेशी रिलेटेड असतात. मग अशा तुम्हाला अंधश्रद्धेशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टींची इथं डिस्कशन करायची आहे. उदाहरण त्यांनी दिले, मांजर आडवं गेलं तर. आपल्याला माहीत आहे मांजर आडवं गेलं तर आपण 10 पावले मागे जातो, किंवा कावळा डोक्यावर बसला तर, किंवा पाल अंगावर पडली तर, अशी उदाहरण आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. हे आईस ब्रेकर्समध्ये या 4 ॲक्टिव्हिटी आपण दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण मूळ मुद्द्याकडे या धड्याचं टायटल बघा काय आहे, ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. ॲस्ट्रोलॉजर म्हणजे द पर्सन हू स्टडी स्टार्स अँड इट्स इम्पॅक्ट अपॉन आवर लाईफ. ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषी. मग ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे हे या धड्याचं टायटल आहे. याचा अर्थ काय होतो, ज्योतिषाचा दिवस असं आपल्याला वाटते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट देणारा किंवा आपल्याला काहीतरी एक नवीन अनुभव किंवा नवीन ज्ञान देणारा दिवस असतो किंवा संस्मरणीय दिवस असतो. त्याप्रकारे या ज्योतिषाच्या आयुष्यामध्ये पण असाच एक दिवस आलेला आहे. त्याच्याबद्दलची ही कदाचित शॉर्ट स्टोरी असावी. स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. स्टोरी आर के नारायण नावाचे जे लेखक आहेत त्यांनी लिहिलेली आहे. त्यांच्या विविध स्टोरीज फेमस आहेत, विविध नॉवेल्स फेमस आहेत. खास करून द गाईड नावाचं नॉवेल फार फेमस आहे. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही, अवॉर्डही मिळालेला आहे. मग आपल्याला या स्टोरीमध्ये सुद्धा त्यांची ती रायटिंगची जी स्किल्स आहेत त्याचा पण एक डिटेल स्टडी करायचा आहे. मग शॉर्ट स्टोरीची जी वैशिष्ट्य असतात त्या अँगलनं सुद्धा ही स्टोरी आपल्याला पाहावी लागेल आणि आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. त्यामुळे आपल्याला फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल अंडरस्टँडिंगकडं सुद्धा जावं लागणार आहे. खास करून या धड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते आहे ज्योतिषी म्हणजेच ॲस्ट्रोलॉजर. आणि दुसरं जे कॅरेक्टर आहे ते त्या ज्योतिषाकडे येणारे एक गिऱ्हाईक आहे. ते आपण स्टोरीच्या दरम्यान पाहणारच आहोत. आता मी स्टोरी स्टार्ट करतो आहे. मी वाचत तुम्हाला मराठीत सांगतो आहे. टायटल, ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. पंक्च्युअली ॲट अ मिड डे he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mythic charts on it, notebook, and a bundle of
पॅलेमेरा रायटिंग. मग ठरलेल्या वेळेतच दुपारच्या प्रहरी त्या ज्योतिषानं त्याची बॅग उघडली. इथं ही हे प्रणवन त्या ज्योतिषासाठी वापरलेलं आहे. आणि त्यानं त्याचं जे व्यावसायिक काही जे साहित्य होतं ज्योतिष सांगण्याचं ते त्यानं काढून पसरलं. त्यामध्ये काय काय होतं बघा. डझन कावरी शेल्स होत्या, कवड्या होत्या डझन. एक कापडाचा तुकडा होता, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गूढ असे न कळणारे चार्ट होते, तक्ते होते. एक वही होती आणि शेवटी खजुराच्या पानावर काहीतरी लेखन केलेले असे काही खजुरांच्या पानांचा संच बंडल होता तिथं त्याच्याकडं. अशा प्रकारच्या 4 वस्तू घेऊन तो भविष्य सांगायला बसलेला होता. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड एश अँड वर्मिलॉन. त्याच्या कपाळावर आपल्या राखेचा, पवित्र राखेचा एक गंध किंवा टिळा लावलेला होता. वर्मिलॉन म्हणजे टिळा. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची एक भेदक, तीक्ष्ण, तीव्र अशी जाणवणारी एक विलक्षण अशी एक चमक होती, ग्लीम, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये तो जे साहित्य मांडून बसला होता, त्याच्या कपाळावर जो टिळा होता, त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी तेज होते. आणि यातून एक प्रकारचे गिऱ्हाईकाची एक ओढ किंवा गिऱ्हाईक त्याला हवा आहे किंवा त्याच्याकडे गिऱ्हाईक खेचलं जावं, गिऱ्हाईक यावं या अपेक्षेनं तो बसलेला होता. आणि ती नजरेतली एक शोध घेण्याची एक वृत्ती त्याच्या त्या डोळ्यामध्ये सुद्धा दिसत होती. त्यामुळे सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण चमक होती. बट विच ही सिम्पल क्लायंट्स टूक टू बी प्रोफेटिक लाईट. आणि हीच चमक त्याच्या प्रोफेटिक पणाबद्दल म्हणजे एक प्रकारची देवी सामर्थ्याची चुणूक किंवा झलक त्याच्या डोळ्यात आहे असं त्याच्या त्या सिम्पल क्लायंट्स गिरायकांना वाटायचं. अँड दे फेल्ट कम्फर्टेड. आणि एक प्रकारे या डोळ्यातल्या विलक्षण तेजामुळं किंवा त्या वातावरण निर्मितीमुळं किंवा त्याच्या त्या व्यवसायाच्या पेहरावामुळं किंवा वागण्यामुळं त्याच्या त्या पद्धतीमुळं गिराईक, क्लायंट्स, कस्टमर्स कम्फर्टेबल फील करायचे, त्यांना समाधान वाटायचं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. या ठिकाणी वाक्य काय म्हणते बघा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड. त्याच्या डोळ्यातली ताकद ही विलक्षणरित्या वाढलेली होती, प्रभावी वाटत होती. एनहान्स्ड, इन्क्रीजड, वाढलेली. बाय देअर पोझिशन प्लेस्ड, कारण त्यांची जी ठेवण होती डोळ्यांची, ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड. त्याच्या डोळ्याखाली कपाळावर जो टिळा लावला होता त्या कपाळाखाली त्याचे डोळे आणि त्याच्याखाली द डार्क विस्कर्स म्हणजे त्याची दाढी, विच स्ट्रीम डाऊन हिज चीक, जी गालावर सगळीकडे पसरलेली होती. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे ऋषीमुनी किंवा तपस्वी लोकांची कशी दाढी असते किंवा कपाळावर कसा टिळा असतो त्याप्रमाणेच त्याचा तो पेहराव होता, त्याची ती चेहऱ्याची ठेवण होती. ही ठेवण बघून इवन अ हाफ विट्स आईज वूड स्पार्कल इन सच अ सेटिंग. एखादा मंदबुद्धी माणूस जर त्याच्यासमोर उभा केला तरी तो सुद्धा त्याच्याकडून त्याच्या त्या चेहऱ्याच्या तेजामुळं प्रभावित व्हायचा आणि त्यातून ते वातावरण भविष्य सांगण्यासाठी निर्माण व्हायचं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडं भविष्य ऐकण्यासाठी जावं अशा प्रकारचं एक सेटिंग, अशा प्रकारचं एक ॲपिरन्स, अशा प्रकारचं एक बिहेवियर, अशा प्रकारची रचना त्याच्या त्या मार्केटमध्ये बसण्याच्या ठिकाणी त्यानं केलेली आणि त्याच्या त्या पेहरावामध्ये पण जाणवत होती. टू क्राऊन द इफेक्ट, आणि याच्यावर कळस म्हणून किंवा एकदम टोक म्हणून, ही वाऊंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. त्यानं त्याच्या डोक्याभोवती भगव्या रंगाचा फेटा परिधान केला होता आणि याच्यामुळे एक वेगळीच पर्सनॅलिटी ज्योतिष सांगणाराची त्याच्यामध्ये त्यानं निर्माण केली होती. धिस कलर स्कीम नेवर फेल्ट. ही जी त्याची रंगसंगती आहे, पेहराव आहे, त्याची वागण्याची पद्धत आहे, मार्केटमध्ये त्याचा तो एक प्रकारचा अट्रॅक्टिव्ह लुक आहे, त्यामुळं
त्याला त्याच्या व्यवसायात कधीही अपयश आलेलं नव्हतं. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस आर डेली स्टॉक्स. ज्याप्रमाणे फुलांच्या देठाकडे मधमाशा आकर्षित होतात, त्याचप्रमाणे गिराईक त्याच्याकडे आकर्षित होत होतं. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. मग त्या टाउन हॉल पार्कच्या मधून जाणाऱ्या रस्त्याच्या त्या कोपऱ्यामध्ये जे चिंचेचं झाड होतं, त्या चिंचेच्या झाडाखाली हा ज्योतिष सांगणारा बसलेला होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. ते जे मार्केटमधलं ते ठिकाण होतं, टाउन हॉल पार्कचं ते ठिकाण किंवा ते चिंचेचं झाड, ही सगळी बाजारपेठ एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण बनलेलं होतं त्या शहरातलं. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन हिज नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. मग अतिशय वाढत जाणारी गर्दी ही कायम त्या अरुंद अशा रस्त्यात सकाळपासून रात्रीपर्यंत त्या लोकांची गर्दी वाढत जायची किंवा लोकांची ये जा होत राहायची. मग अगदी सकाळी जी गर्दी वाढायची हळूहळू ती संध्याकाळपर्यंत वाढतच जायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड अलॉंग इट्स वेज. मेडिसिन sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय वॉज रिप्रेझेंटेड ऑल ऑन इट्स वे. त्यांचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळायचं. औषध विक्रेते असायचे, चोरलेलं हार्डवेअर विकणारे सुद्धा विक्रेते असायचे, ज्याला आपण चोर बाजार म्हणतो. जंक फूड विकणारे विक्रेते, जादूगार आणि याच्यावर एक कमी दरात कपडे विकणारा सुद्धा तिथं होता. हू क्रिएटेड इनफ दिन, जो ओरडून सगळा गोंगाट करायचा ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि त्याच्या त्या गोंगाटानं, त्याच्या त्या दंग्यानं, त्या गिराईक बोलवण्याच्या त्याच्या त्या आरोळ्यानं सगळं शहर त्याच्याकडे आकर्षित व्हायचं. या ठिकाणी तुम्हाला त्या बाजारपेठेतील इतर व्यावसायिकांची वैशिष्ट्यपूर्ण वर्णन पाहायला मिळते. नेक्स्ट टू हिम इन ओसिफेरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आणि या ज्योतिषाच्याच पुढं आणखीन एक विक्रेता होता, तो म्हणजे खरमुरे विकणारा विक्रेता, वेंडर विक्रेता, ग्राउंडनट शेंगा किंवा खरमुरे. आणि तो व्हेसिफेरसनेस म्हणजे त्याचा गोंगाट भरपूर असायचा, त्याचा पण दंगा भरपूर असायचा, त्याच्या आरोळ्या भरपूर असायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. त्याची जी वस्तू होती ग्राउंडनट, त्याला तो दररोज काहीतरी वेगळ्याच नावानं पुकारायचा. कधी त्याला तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, कॉन्गेट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, अँड ऑन द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी त्याला तो दिल्ली आल्मंड म्हणायचा, दिल्लीचे बदाम म्हणायचा, अँड ऑन द थर्ड डे राजाची डेलिकसी, राजाची स्वीट अशी एकदम सॉफ्ट अशी एक डिश, आवडता पदार्थ असं म्हणायचं, अँड सो अँड सो फोर्थ. अशी वेगवेगळी नावं तो देऊन गिरायकांना आकर्षित करायचा. आणि पीपल फ्लॉक टू हिम, आणि लोक अक्षरशः त्याच्या पाठीमागं लागायचे ते विकत घेण्यासाठी. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड, आणि एक फायदा याचाच याला व्हायचा ज्योतिषाला. गर्दी त्याच्या जवळचेच त्या खरमुरे विक्रेत्याकडे व्हायची, ग्राउंडनट वेंडरकडं, पण त्याचा इनडायरेक्ट फायदा कोणाला व्हायचा, या ज्योतिषाला व्हायचा. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड, त्या खरमुरे विकत घ्यायला येणाऱ्या गिरायकांपैकी मोठ्या प्रमाणातले लोक डॅलिड बिफोर द ॲस्ट्रोलॉजर टू, ते सुद्धा ज्योतिषाच्या पुढं येऊन चक्कर मारायचे, बसायचे भविष्य पाहायला. द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबोव द ग्राउंडनट हिप नियर बाय. शेजारीच खुरमुरे विकणारा विक्रेता, त्यानं लावलेला तो खुरमुऱ्यांचा ढीग, ग्राउंडनटचा ढीग, आणि त्यातून तो त्याला गरम करायचा वगैरे, त्यातून येणारा दूध, त्याची ती तडतड, याच्या दरम्यानच त्या खरमुरे विक्रेत्याकडे एक कंदील होता, फ्लेअर. त्याच्याकडे तो त्या प्रकाशाच्या जोरावर तो विक्रेता दॅट इज त्याच्या खरमुरे विकायचा, प्लस या
कंदिलाच्याच प्रकाशाच्या जोरावर ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस. ॲस्ट्रॉलॉजर रॅन हिज बिझनेस. तो ज्योतिषी त्याचा पण व्यवसाय ज्योतिष सांगण्याचा चालवायचा. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. बघा, प्रत्येक ठिकाणी अशी अवस्था असते शक्यतो. त्या बाजारपेठेमध्ये म्युनिसिपालिटीची, त्या नगरपालिकेची किंवा त्या तिथल्या असणाऱ्या पंचायतीची वगैरे कोणत्याही प्रकारची प्रकाश व्यवस्था नव्हती आणि ती प्रकाश व्यवस्था अपूर्ण असल्यामुळे हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट. म्हणजे तिथली जी एक प्रकारची जादुई प्रकाश निर्मिती ती विक्रेत्याने निर्माण केली, त्यामुळे वेगळंच वातावरण तिथं निर्माण झालेलं होतं. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. ते ठिकाण खास करून दुकानात असणाऱ्या कंदील, लाईट्स, प्रकाश व्यवस्थेनंच उजळून निघालं होतं. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. 1 किंवा 2 वेंडर्सकडं हिसिंग जुन्या त्या फुरफुरणाऱ्या गॅस लाईट्स, जुनी कंदील होते. सम हॅड नेकेड फ्लेअर्स. काही जणांच्याकडं वेगळ्या प्रकारचे खांबावर असणारे कंदील होते, स्टक ऑन पोल्स. समवेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही जणांच्याकडं, काही विक्रेत्यांकडं जुन्या सायकलचे जे दिवे असतात त्या प्रकारचे दिवे किंवा कंदील होते. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. आणि हा ज्योतिषी दुसऱ्यांवर अवलंबून होता. मग ज्योतिषासारखे 1-2 आणखीन होते जे त्यांच्याकडे कंदील वगैरे काही नव्हता, सायकल लॅम्प नव्हता, कुठलाही पोल शेजारी त्या फ्लेअर वगैरे नव्हता. ते दुसऱ्यांच्या ह्या प्रकाशावर आपला व्यवसाय करायचे. इट वॉज अ बी वाइल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि अशा प्रकारे त्या ज्योतिषाच्या पुढे किंवा त्या बाजारपेठेमध्ये एक वेडावाकडा प्रकाशांचा खेळ चालायचा, त्या सावल्यांचा खेळ चालायचा. आणि ते एक वातावरण त्याला फेवरेबल होतं भविष्य सांगण्यासाठी. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल म्हणले बघा इथे. आणि ह्या प्रकारची प्रकाश रचना त्याला सूट करायची, त्याच्या त्या व्यवसायाला पोषक होती. फॉर द सिम्पल रिझन, कारण काय होते साधं, ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. त्यानं ज्यावेळेस त्याच्या आयुष्याची सुरुवात केली त्यावेळेस त्यानं कधीही त्याच्या मनात अशी इच्छा नव्हती, इंटेंट त्यानं केलं नव्हतं, विश केलं नव्हतं की त्याला ज्योतिषी व्हायचं आहे. अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स देन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. पुढच्याच मिनटात त्याच्याबरोबरच काय घडणार आहे त्याला माहीत नसायचं, तरीसुद्धा बघा तो ज्योतिष सांगायचा इतरांचा. ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स ऑल्सो. त्यालासुद्धा काय माहीत नव्हतं इतरांच्या बरोबर पुढच्या त्यांच्या भविष्यात काय घडणार आहे, तरीसुद्धा बघा विरोधाभास आहे. तो मात्र इथं सगळ्या जगाचं भविष्य सांगायचा आणि त्याला स्वतःचं भविष्य माहीत नव्हतं. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. त्याचं जे निष्पाप, एकदम साधं भोळं बाबडं गिराईक, कस्टमर जे यायचं, त्यांना जसं स्टार्सबद्दल काही माहीत नव्हतं, हे आपल्या जीवनावर ग्रहताऱ्यांचा काय प्रभाव पडतो ते माहीत नव्हतं, तेवढाच अनभिज्ञ किंवा अपरिचित किंवा अज्ञानी हा ज्योतिषसुद्धा होता. तरीसुद्धा विरोधाभास आहे, तरीसुद्धा तो भविष्य सांगायचा. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. तरीसुद्धा तो प्रत्येकाला खुश करायचा भविष्य सांगून. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. म्हणजे हे त्यानं अभ्यासातनं मिळवलं होतं, प्रॅक्टिसमधनं मिळवलं होतं. अँड श्रूड गेसवर्क. आणि त्याचं जे चातुर्य होतं ह्या सरावाच्या गोष्टीतून त्यानं हे सगळं ज्योतिष सांगण्याची कला अवगत केली होती. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. जसं इतर प्रामाणिक व्यक्ती, कष्टकरी व्यक्ती, मजदूर व्यक्ती कष्ट करून पैसे कमवतात, तसंच त्याचं हे सुद्धा प्रामाणिक प्रकारचं एक प्रोफेशन होतं, असं इथं लेखक थोडंसं ह्युमर वापरत मांडतो आहे. अँड इट डिझर्व द वेजेस. आणि त्यामुळे त्यानं भविष्य सांगण्याबद्दल लोकांच्याकडून घेतलेले पैसे हा खरोखर त्याच्यासाठी मोबदला होता, योग्य रूपात मोबदला होता. ही कॅरीड होम दॅट मनी ॲट द एंड ऑफ द डे. आणि दिवस संपायचा त्यावेळेस तो ते पैसे घरी घेऊन जायचा. भविष्य सांगण्याबद्दल घेतलेला तो मोबदला घेऊन तो घरी जायचा. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन.
त्यानं ज्यावेळेस त्याचं गाव सोडलं होतं त्यावेळेस त्यानं कुठल्याही प्रकारचं मनात प्लॅनिंग किंवा वेगळा असा विचार भविष्याबद्दल केलेला नव्हता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. जर तो गावातच राहिला असता तर त्याच्या पूर्वजांसारखं फोरफादर्स, त्याचे आजी आजोबा, त्याचे पणजोबा यांच्यासारखंच त्यांचंच काम त्यानं केलं असतं. आणि ते पूर्वज काय काम करायचे, नेमली टिलिंग द लँड. ते जमिनीची मशागत करायचे, म्हणजेच काय, शेती. लिव्हिंग, जगायचे, मॅरिंग, लग्न करायचे, अँड रायपनिंग इन द कॉर्नफिल्ड अँड अँसेस्टर होम. आणि त्यांच्या त्या घरात राहत ते शेती करून गुजराण करायचे. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण याच्या आयुष्यात असं घडायचंच नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन. त्याला कोणालाही न सांगता घर सोडावं लागलं. आणि ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि तो एवढा दूर निघून आला होता, कपल ऑफ 100 miles तो दूर निघून आला होता. कित्येक शेकडो मैल तो दूर त्याचं गाव सोडून आला होता. आणि हे गाव सोडून आला त्यावेळेस जोपर्यंत तो गावापासून पूर्ण दूर येत नाही तोपर्यंत ही कुड नॉट रेस्ट. तोपर्यंत तो थांबलाच नाही विश्रांती घ्यायला. म्हणजे असं काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये घडलं होतं की त्याला एवढ्या दूर यावं लागलं गाव सोडून. हे तर थोडंसं तुम्हाला एक क्ल्यू आहे की त्याच्या लाईफमध्ये काहीतरी फ्लॅशबॅकमध्ये एक त्याच्या हिस्ट्री आहे ज्याच्या बेसिसवर तो गाव सोडणार. टू विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ एन ओशन फ्लोड बिटवीन. आणि एखाद्या साध्या व्यक्तीला आपण जर समोर घेतलं आणि त्याला जर असं विचारलं की तू गाव सोडशील का, तर शक्यतो आपण नाही म्हणतो. पण ह्या एका गावातल्या साध्या व्यक्तीला हे फार मोठं होतं. जणू काय तो साता समुद्रा पार जातो त्या प्रकारे याच्या आयुष्यामध्ये पण घडलेलं होतं. त्याला स्वतःचं गाव कायमचं सोडून यावं लागलं होतं. अशा प्रकारे हा ज्योतिषी त्या बाजारपेठेमध्ये पोचला होता आणि गाव सोडून आल्यानंतर तो ज्योतिषाचा व्यवसाय करत होता. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मनकाइंड्स ट्रबल्स. त्याला माणसाच्या समस्यांचं एक पृथक्करण किंवा विश्लेषण करण्याची एक पॉवर किंवा एक स्किल मिळालेलं होतं. मग माणसाच्या अडचणी कोणत्या कोणत्या असतात, मॅरेज, लग्न, मनी, पैसा, आणि द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. आणि माणसांचे जे रिलेशनशिप्स आहेत त्यातल्या थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या समस्या, या प्रकारचं ज्ञान या ज्योतिषाला आता झालेलं होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. त्याच्या दृष्टिकोनामध्ये सरावाने, भविष्य सांगण्याच्या सरावाने एक वेगळा बदल केला होता. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. त्याच्यासमोर जर भविष्य ऐकायला माणूस उभा राहिला 5 मिनिटात त्याला कळायचं की या माणसाच्या आयुष्यात काय वाईट आहे, काय चुकलेलं आहे, काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहे. ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन. तो एका प्रश्नाला 3 पै घ्यायचं. पाईज दॅट इज पैज. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. या ज्योतिषाला एक सवय होती भविष्य सांगताना, पुढचा गिराईक 10 मिनटं बोलल्याशिवाय तो त्याचं काही बोलणं सुरूच करायचं नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस. मग एक प्रकारचं त्याच्याकडे भांडवल तयार व्हायचं. तो व्यक्तीचा ऐकायचा. आणि जर त्यानं ते 10 मिनटं त्या व्यक्तीला ऐकलं, याच्यामुळे इट गिव्ह हिम अपॉर्च्युनिटी टू गिव्ह आन्सर्स अँड ॲडवाइसेस टू दॅट पर्टिक्युलर पर्सन. त्या व्यक्तीला तो मग त्याच्या समस्यांवरचे उपाय, उत्तरे, सल्ले देण्यासाठी त्याच्याकडे भरपूर ह्या गोष्टींची माहिती जमा व्हायची. अशा प्रकारे तो भविष्य सांगायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. कधीकधी त्याचा पाम म्हणजे तळहात, भविष्य ज्यावेळेस बघतो ज्योतिषी त्यावेळेस तळहात हातात घेतो बघ, त्या तळहाताकडे बघत बघत तो एखाद्या व्यक्तीला सांगायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स ऑफ युअर रिपोर्ट्स प्रयत्न. तुझे प्रयत्न भरपूर आहेत पण तुला हवं तसं यश भेटत नाही. आणि 9 out of 10 वी आर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. 10तले 9 जण ह्या वाक्याशी समाधानी व्हायचे, सहमत व्हायचे. म्हणजे कशा ट्रिक्स त्यानं बनवलेल्या होत्या त्याच्याकडं बघा. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative who is not well disposed towards you. तुमच्या घरात अशी कोणी कुटुंबात स्त्री आहे का, किंवा एखादा दूरचा नातेवाईक आहे का, ज्याला तुमच्याबद्दल चांगलं सुचत नाही, चांगलं वाटत नाही, किंवा ज्याला तुमची प्रगती बघवत नाही, किंवा तुमच्याबद्दल इलविशेस आहेत.
हे सुद्धा लोकांना पटायचं. ऑर ही गिव्ह एन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. किंवा मग तो त्याचं फिक्स्ड जो क्रायटेरियातली वाक्य आहे त्यातलं एखादं वाक्य आणखीन बरं घालायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर, तुमच्या स्वभावामुळेच तुमच्या अडचणी आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वे ही इज. तुमच्या आयुष्यामध्ये शनी ग्रहाचे एक प्रकारे तुम्हाला पीडा आहे. काय घडणार? यू हॅव ॲन इम्पेटस नेचर, तुमच्याकडे एक उतावीळ स्वभाव आहे. नेचर स्वभाव इम्पेटस, उतावीळ आणि रफ एक्सटेरियर, आणि बाहेरनं तुम्ही थोडंसं रफ हार्श टर्न कठोर वागता. आणि अशा प्रकारची वाक्य ऐकून डिसेंडड हिम टू देअर कस्टमर्स हार्ट इमिडिएटली. तो लगेचच लोकांच्या मनामध्ये त्याचं घर करायचं, लोकांना पटेल असं तो त्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचायचा आणि बोलायचा. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडं असं काहीतरी आहे ज्याच्यामुळं काहीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वेगळ्या घडत आहेत. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट इज फ्लेअर. आता ज्योतिषाच्या स्केलबद्दल वर्णन झाले हो. आता स्टोरी स्टार्ट होते, तर ॲक्च्युली इन्सिडेंट स्टार्ट होते. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट इज फ्लेअर. फ्लेअर म्हणजे कंदील. त्या खरमुरे विक्रेत्यानं, ग्राउंडनट विक्रेत्यानं, वेंडर विक्रेता त्यानं त्याचा कंदील विझवला कारण रात्र झाली होती. अँड रोज टू गो होम, आणि तो घरी जायला निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू. आणि ही एक प्रकारची खून होती किंवा एक निशाणी होती की चला आता बिझनेस संपला, घरी जायचं आहे. आणि ही ज्योतिषाला पण लागू पडत होती. ही ज्योतिषाला त्यानं सिग्नल दिली की चला आता धंदा किंवा व्यवसाय बंद करूया. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस. आणि ज्योतिषाला सुद्धा जाणं भाग होतं कारण त्या कंदिलावरच, त्या फ्लेअरवरच, त्या नट्स वेंडरच्या तो बिझनेस करायचा. आणि त्यामुळं अंधार पडला. एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्टेड इन फ्रंट ऑफ समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. काही तिथं शेजारी असणारी प्रकाश व्यवस्था होती, त्यातून जो ग्रीन लाईट मिळत होता तो थोडासा पुढं पडलेला होता त्याच्या मैदानावर समोर, पण हवा तसा तो प्रकाश नव्हता. ही पिक्ड अप हिज काउरी शेल्स अँड पॅराफेर्नालिया. पॅराफेर्नालिया म्हणजे इक्विपमेंट्स ऑर टूल्स, सगळी साधनं त्याची भविष्य सांगण्याची. त्या ज्योतिषानं तो नट्स वेंडर निघाला म्हणून त्यानंसुद्धा जाण्यासाठी त्यानं त्याच्या त्या कवड्या, त्याचं ते सगळं चार्ट वगैरे, ते सगळे तक्ते, ते खजुराचे पान वगैरे सगळं गोळा केलं आणि वहीसुद्धा गोळा केली. आणि तो ही वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. ज्यावेळेस तो त्याच्या बॅगमध्ये तो ठेवायला गेला, व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. तेवढ्यात जी सावली त्याच्या समोर पडली होती ती कोणाच्या तरी येण्यामुळे पुसली गेली, म्हणजे दिसेनास झाली. ही लुक्ड अप. मग ज्योतिषानं वर पाहिलं. अँड ही सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि त्याला समोर एक माणूस दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट. मग ज्योतिषानं ओळखलं, हा भविष्य ऐकायला आलेला कोणतरी व्यक्ती आहे, आपलं गिराईक आहे. ही सेन्स्ड पॉसिबल क्लायंट अँड सेड यू लुक सो केअरफुल. मग तो त्याला बोलला, अरे तू तर काळजीत दिसतोयस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. जरा माझ्यासमोर बस आणि माझ्याशी बोल, म्हणजे मी तुला भविष्य सांगेन, तुम्हाला पैसे दे. असं ज्योतिषाने इनडायरेक्टली इन्व्हाइट केलं. म्हणजे जाता जाता एक गिराईक त्याला सापडलं. असं त्याच्या मनात आलं, थोडे आणखी पैसे वाढतील. द अदर मॅन गंबल्ड सम रिप्लाय वॅगली. त्या माणसाला भविष्य ऐकायचं नव्हतं. त्यानं कुरकुरतच काहीतरी न कळणारा त्याला प्रतिसाद दिला. द ॲस्ट्रोलॉजर पेस्ट इज इन्व्हिटेशन. तरीसुद्धा ज्योतिषानं त्याला विनवणी केली की ऐक माझं भविष्य मी तुला सांगतो. वेअर अपॉन द अदर मॅन थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. मग त्या वैतागलेल्या माणसानं थोडंसं रागात त्याचा तळहात त्या ज्योतिषाच्या समोर पकडला आणि तो त्याला म्हणाला, सेइंग यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रोलॉजर. तू स्वतःला काही भविष्य सांगणारा समजतोस? द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज्ड. मग मात्र ज्योतिषाला एक प्रकारचं आव्हान दिल्यासारखं झालं आहे. अँड सेड टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. मग त्यानं थोडासा त्या तळहाताला त्या प्रकाशाच्या दिशेनं वळवलं आणि तो त्या व्यक्तीला म्हणाला, युअर्स इज अ नेचर, तुझा स्वभाव. आणि लगेच तो व्यक्ती बोलला, ओ स्टॉप दॅट. द अदर मॅन से, थांब, हे काही मला सांगू नकोस, असं त्याला म्हणायचं होतं. टेल मी समथिंग वर्थवाईल. काहीतरी अस्सल सांग, ओरिजिनल, खरं, विचार करण्यासारखं. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. I charge only 3 पैज per question. And what you get out to be good enough for your money.
मग ज्योतिषीसुद्धा बोलला, आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. मित्रांना माझा राग येतो. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. मी तर फक्त एका प्रश्नाला 3 पैसे घेतो. व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि मी जे भविष्य सांगतो त्यातल्या पैसा मी मोबदला ते भविष्य चांगलं सांगण्यातून देतो. त्यामुळे मी काही जास्त पैसे घेतो असं मी म्हणत नाही, असं ज्योतिषाने त्याला सांगितलं. म्हणजे एक प्रकारे ज्योतिषाने त्याची फी सांगितली. अँड दिस द अदर मॅन विड्रू हिज पैशाचा विषय ऐकल्यानंतर मात्र त्या माणसानं त्याचा हात मागे घेतला. टूक आउट एन आणा, आणि त्यानं खिशात हात घालून एक आणा काढला. अँड ही फ्लंग इट टू द ॲस्ट्रॉलॉजर. त्यानं त्या ज्योतिषावर तो आणा फेकला आणि त्याला म्हणाला, ज्योतिषाला सेम, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला काही तुला प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, जर तू फसवणूक करणारा माणूस असशील, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तर मात्र तुला इंटरेस्ट म्हणजे व्याजानं तो आणा मला परत करावा लागेल. इफ यू, मग ज्योतिषाने उत्तर दिलं, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. मात्र जर माझी उत्तरं तुला पटली तर मग मला काय 5 रुपये तू देशील का? मग मात्र तो गिऱ्हाईक आलेला व्यक्ती म्हणाला, नो, नाही. मग ज्योतिषाने पुन्हा विचारलं, ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. बरं राहू दे, 5 रुपये, किमान 8 आणे तरी देशील. ऑल राईट, तो व्यक्ती बोलला, ठीक आहे दे, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू रॉंग, सेड द स्ट्रेंजर. तो जो स्ट्रेंजर मॅन, अनोळखी माणूस जो आला होता भविष्य ऐकायला, त्यानं कंडिशन ठेवली, जर इफ यू आर रॉंग इन युअर आन्सर्स, जर तू दिलेल्या उत्तरात जर चुकीचा ठरलास, यू विल गिव्ह मी ट्वाइस मनी, तू मला डबल द्यायचे, 8 आण्याचे डबल. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर ॲर्ग्युमेंट. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये एक छोटासा ॲग्रीमेंट झालं, करार झाला. थोडासा वाद झाला आफ्टर फर्दर आर्ग्युमेंट, थोडा इकडं तिकडं त्यांच्यामध्ये घासाघीस झाली असेल, पण शेवटी दोघांचंही एकमत झालं. अशा प्रकारे आपण पेज नंबर 2, 3 आणि 4वरची स्टोरी पाहिलेली आहे. पुढील भागात आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत. तुम्हाला पार्ट समजलं नसेल तर मला माफ करा, पण मी माझ्या परीने प्रयत्न केला. आता इथून पुढचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू.